साठी खुशखबर आहे। ग्रीन एनर्जी क्षेत्रात महाराष्ट्राचा एक मोठा करार झालाय। 2,76,300 कोटींच्या या करारावरती स्वाक्षरी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आजचा दिवस मोठ्या गुंतवणुकीचा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। ग्रीन एनर्जी क्षेत्रात महाराष्ट्राने हा मोठा करार केलेला आहे आणि भविष्यात यामधून हजारो रोजगार सुद्धा तयार होणार आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। ग्रीन हायड्रोजन या विषयात जवळपास 2,70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार आम्ही केलेले आहेत, ज्यामध्ये NTPC जी केंद्र सरकारची आहे, NTPC ग्रीन एनर्जी 80,000 कोटी, अवाडा ग्रीन हायड्रोजन 50,000 कोटी, रिन्यू ई फ्युएल्स 66,000 कोटी, आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स 25,000 कोटी, L&T ग्रीन टेक 10,000 कोटी, JSW ग्रीन हायड्रोजन 15,000 कोटी आणि वेल्सपन गोदावरी GS2 29,000 कोटी असे जवळपास 2,76,700 कोटी रुपयाचे हे करार आहेत। आणि ज्या करारावर आज स्वाक्षरी झालेली आहे तो ग्रीन एनर्जीचा प्रकल्प कसा असेल आपण तोही पाहूया। 2,76,300 कोटींचा हा सामंजस्य करार झालेला आहे। 63,900 रोजगार निर्मिती यामधून होईल। ग्रीन हायड्रोजन ग्रीन एनर्जी मधल्या 7 कंपन्यांशी या संदर्भात करार झालाय। ग्रीन एनर्जी, अवादा ग्रीन हायड्रोजन, रिन्यू ई फ्युएल्स, आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स, L&T ग्रीन टेक, JSW ग्रीन हायड्रोजन या कंपन्या आहेत ज्यांच्यासोबत हा करार झालेला आहे। सुमारे 4,732 KTPA हरित अमोनिया निर्मिती यामधून होणार आहे। Thank you.